नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, सन्माननीय पालक मित्रांनो, आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवहिंदू वर्षाच्या सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पण गुढीपाडवा म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर ते एक विजयाचं आणि शौर्याचं प्रतीक असतं. आणि म्हणून घराच्या दारात उभारलेली गुढी सांगते वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय आणि अधोगतीवर प्रगतीचा विजय. तर पालक मित्रांनो, चला आपण घराच्या दारासमोर जी गुढी आहे तिच्यावरती संकल्प करूयात आणि संकल्पाकडनं आपण वास्तवाकडे जाऊयात. आणि म्हणून पालक मित्रांनो, मुलांना केवळ मार्कांचा दबाव न टाकता त्यांना दिशा दिली पाहिजे. मी मुलांना मोबाईल, टीव्ही, इंटरनेट ह्या सगळ्या सुविधा देईल, पण त्या देत असताना मी मुलांच्या अभ्यासावरती मनापासून लक्ष ठेवीन. मी रोज किमान 10 मिनिटं माझ्या मुलासोबत, माझ्या मुलीसोबत त्याच्या भविष्याच्या बाबतीत चर्चा करीन. मी त्याला एक शिकवणार नाही, मी त्याला फक्त शिकवणार नाही, तर त्याला शिकवण्यासाठी प्रेरित करेल. कारण यश कधीच स्वतःहून मिळत नाही, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, संकल्प करावे लागतात. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याला आपल्याला फक्त सण साजरा करायचा नाही, तर या सणासोबत आपल्याला आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची, उज्ज्वल यशाची आणि विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प करायचा आहे. तर चला एकत्रित संकल्प करूयात आणि विजयाचा झेंडा, विजयाची गुढी फडफडत ठेवूयात. सर्व विद्यार्थी, पालक, हितचिंतक, मार्गदर्शक व शिक्षकांना सर्वांनाच या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.